नमस्कार शेतकरी बांधवांनो, मित्रांनो, PM किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती पुन्हा एकदा समोर आलेली आहे। मित्रांनो, या 22व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी मिळणार आहेत आणि अशी माहिती देखील समोर आलेली आहे की PM किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याचे आणि नमो किसानच्या 22व्या हप्त्याचे 8व्या हप्त्याचे असे मिळून एकूण 4000 रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात। मित्रांनो, आता याची अंतिम तारीख काय आहे हेही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, आपल्या देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हा एक मोठा आधारस्तंभ ठरला आहे। केंद्र सरकारची ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांना शेतीत अधिक सक्षम बनवत असते। नुकताच 21 नोव्हेंबर 2025 रोजी या योजनेचा 21वा हप्ता जारी करण्यात आला होता, ज्या अंतर्गत जवळपास 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये थेट जमा झाले। आता आपल्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचे लक्ष 22व्या हप्त्यावर लागले आहे। पुढचा हप्ता कधी येणार, किती पैसे मिळणार याबाबत तुमच्या मनात अनेक प्रश्न असतीलच, नाही का? सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 3 समान हप्त्यांमध्ये ही आर्थिक मदत देते, ज्यामुळे त्यांना शेतीशी संबंधित खर्चासाठी मोठा दिलासा मिळतो। 21वा हप्ता मिळाल्यानंतर आता 22व्या हप्त्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे। मीडिया रिपोर्ट्स आणि कृषी विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात होळीपूर्वी म्हणजेच बुधवार 4 मार्च 2026 पूर्वी जमा होण्याची दाट शक्यता आहे। चला तर मग या संदर्भात देखील आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न की PM किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्याचे पैसे अखेर कधी जमा होणार? तर मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 22वा हप्ता मार्च 2026 मध्ये जारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। साधारणपणे 2 हप्त्यांमध्ये 3 महिन्यांचे अंतर असते। 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी जारी झाला होता, त्यामुळे त्या हिशोबाने पुढील हप्ता मार्चच्या पहिल्या आठवड्यांपर्यंत अपेक्षित आहे। सरकार सामान्यतः फेब्रुवारी, जून आणि नोव्हेंबर महिन्यात हप्ते हस्तांतरित करते। या क्रमानेच 22वा हप्ता बुधवार 4 मार्च 2026 पूर्वी म्हणजेच होळीच्या सणापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। यावेळी देखील सुमारे 9 कोटी शेतकऱ्यांना थेट या योजनेचा लाभ मिळणार आहे। ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रणालीद्वारे पाठवली जाईल, जेणेकरून कोणत्याही प्रकारची मध्यस्थांची समस्या उद्भवणार नाही आणि पारदर्शकता कायम राहील। ही खरंच शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे, कारण होळीच्या सणापूर्वी पैसे मिळाल्यास त्यांना अनेक गोष्टींसाठी मदत होईल। काही शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये। मित्रांनो, या 22व्या हप्त्यासोबतच काही शेतकऱ्यांना एकूण 4000 रुपये मिळण्याची देखील शक्यता आहे। ही खूप महत्त्वाची बातमी आहे। ही स्थिती अशा शेतकऱ्यांसाठी असू शकते ज्यांचा मागील हप्ता काही तांत्रिक कारणांमुळे किंवा प्रशासकीय चुक्यांमुळे अडकला होता। जर एखाद्या पात्र शेतकऱ्याला 21व्या हप्त्याचे पैसे मिळाले नसतील आणि त्यांची सर्व माहिती योग्यरित्या अपडेट असेल तर प्रलंबित असलेली रक्कम एकत्र करून त्यांना 4000 रुपयांपर्यंत हस्तांतरित केले जाऊ शकतात। अर्थात सामान्यतः प्रत्येक हप्त्यात 2000 रुपये दिले जातात। यासाठी शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो की त्यांनी आपली KYC आणि बँक तपशील वेळेवर अपडेट ठेवावेत। तुमच्या माहितीमध्ये कोणतीही चूक नसल्याची खात्री करून घ्या, कारण यामुळे तुमचा हप्ता अडकू शकतो। 22व्या हप्त्यासाठी आवश्यक कामे। मित्रांनो, जर तुम्हाला 22वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही आवश्यक कामं वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। चला तर आपण ते देखील जाणून घेऊयात। मित्रांनो, KYC प्रक्रिया पूर्ण करणे हे सर्वात महत्त्वाचे काम आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप KYC केलेले नाही त्यांचा हप्ता रोखला जाऊ शकतो, त्यामुळे लवकरात लवकर जवळच्या CSC सेंटरला भेट देऊन किंवा pmkisan.go.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन KYC पूर्ण करा। बँक खाते DBT सक्षम असणे। तुमच्या बँक खात्यात DBT सुविधा सक्रिय असणे आवश्यक आहे। ही सुविधा नसल्यास तुम्हाला हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत। तसेच बँक खाते आधारशी लिंक करणे, तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे देखील अत्यंत गरजेचं आहे आणि बंधनकारक आहे। माहितीच अचूकता। मित्रांनो, तुमच्या नावातील स्पेलिंग, जन्मतारीख आणि इतर माहिती आधार कार्डवरील माहितीशी जुळणे आवश्यक आहे। जर खात्यात कोणतीही गडबड असेल तर पेमेंट अडकू शकते। त्यामुळे मित्रांनो, वेळ न घालवता आपल्या सर्व तपशिलांची पडताळणी करून घ्या आणि आवश्यक असल्यास त्वरित सुधारणा करून घ्या। PM किसानच्या 22व्या हप्त्यासाठी पात्रता आणि निकष। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट पात्रता निकष आहेत, ते खालीलप्रमाणे दिलेले आहेत, जाणून घ्या। लाभ केवळ भारताचे कायमस्वरूपी नागरिक असलेल्या शेतकऱ्यांना दिला जाईल, ज्यांच्या नावावर शेतीयोग्य जमीन नोंदणीकृत आहे। कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत किंवा संवैधानिक पदावर नसावा। आयकर रिटर्न भरणारे म्हणजेच टॅक्स भरणारे शेतकरी देखील नसावे। संस्थात्मक भूधारक आणि कॉर्पोरेट शेती करणारे या लाभापासून वंचित राहतील। लाभार्थीचे बँक खाते सक्रिय आणि DBT सक्षम असणे आवश्यक आहे। आधार कार्ड आणि बँक तपशील पूर्णपणे जुळणारे असावेत। KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे, अन्यथा हप्ता देखील रोखला जाऊ शकतो। मित्रांनो, जर तुम्हाला PM किसानच्या 22व्या हप्त्याचा स्टेटस चेक करायचा असेल तर काय करा?
तर आपल्या बायोसाहेब हप्त्याचा स्टेटस चेक करणे अत्यंत सोपे आहे. यासाठी खालील काही स्टेप्स आहेत ते तुम्ही फॉलो करू शकता. जसं की सर्वात आधी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच pmkisan.gov.in वर जा. होम पेजवर बेनिफिशरी स्टेटस हा पर्याय निवडा. एक नवीन पेज उघडेल. तिथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार नंबर टाका. माहिती भरल्यानंतर दिलेला कॅप्चा कोड टाका आणि गेट डेटावर क्लिक करा. जर OTPचा पर्याय आला तर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला OTP भरा आणि सबमिट करा. यानंतर तुमच्या हप्त्याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल. तेथे तुम्हाला तुमचा हप्ता जारी झाला आहे की प्रक्रियेत आहे हे कळेल. मित्रांनो, बायोसाहेब हप्त्याचे पैसे आले नाहीत तर काय कराल? जर तुमच्या खात्यात PM किसानच्या बायोसाहेब हप्त्याचे पैसे अजूनही तुमच्या खात्यात आलेले नसतील तर अजिबात काळजी करू नका. सर्वप्रथम तुमची eKYCची स्थिती तपासा. तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही हे देखील निश्चित करा. जर कोणतीही माहिती चुकीची असेल तर ती त्वरित दुरुस्त करून घ्या. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटरवर जाऊन आपली माहिती अपडेट करू शकता. याशिवाय समस्या अजूनही कायम राहिल्यास तुम्ही खालील हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकता. जसे की दिलेले नंबर आहेत याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. तुमचे सर्व तपशील योग्य असल्यास सरकारकडून तुमची रक्कम लवकरच हस्तांतरित केली जाईल. त्यामुळे धीर धरा आणि त्वरित वरील सूचनांचे पालन करा.